मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खरा सुशिक्षित माणूस कसा असतो याबद्दल एक वाक्य बोलले होते। त्यांनी असे म्हटले होते की खरी सुशिक्षित व्यक्ती, खरी वेल एज्युकेटेड व्यक्ती तीच असते जिच्याकडे जे शिकलेले आहे ते नकारण्याचीही क्षमता असते। म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी एखादी गोष्ट शिकलेला असाल आणि आज तुम्हाला कळते की जी आपण गोष्ट शिकलेली आहे ती खोटी होती किंवा चुकीची होती आणि जे तुम्ही आज शिकलेला आहात ते खरे आहे, तर तुम्ही जी गोष्ट शिकलेली आहे ती नकारण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि जे आज तुम्हाला कळलेले आहे ते ॲक्सेप्ट करण्याची, ते स्वीकारण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे। तरच तुम्हाला एक खरा सुशिक्षित व्यक्ती किंवा खरा वेल एज्युकेटेड व्यक्ती म्हटलं जाऊ शकतं। तर मित्रांनो, जे लोक अंधभक्त असतात, ज्यांना असं वाटतं की आपला धर्म जे सांगतो तेच खरं आहे किंवा आपला नेता, आपली पार्टी जे सांगते तेच खरं आहे आणि इतर लोक सांगतात ते सगळं खोटं आहे, अशा लोकांना जरी उद्या सत्य कळालं किंवा जी खरी गोष्ट आहे ती कळाली तरी ते ॲक्सेप्ट करण्यात किंवा ते स्वीकारण्यास ते नकार देतात। मित्रांनो, मध्ययुगीन युरोपात इतके धर्मांध लोक होते की जेव्हा कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांनी असे सांगितले की आपली जी सूर्यमाला आहे त्या सूर्यमालेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात आणि सूर्यही एका जागेला स्थिर नसतो, जी गॅलेक्सी आहे, जी आकाशगंगा आहे त्यामध्ये फिरत असतो, तेव्हा लोकांनी हे गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला आणि कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांना पाखंडी ठरवले आणि त्यांना तुरुंगात पाठवले। म्हणजे बघा मित्रांनो, अशा लोकांना आपण ते कितीही शिकले किंवा कितीही ज्यांनी शिक्षण घेतले तरी त्यांना एक सुशिक्षित किंवा वेल एज्युकेटेड व्यक्ती आपण म्हणू शकत नाही। तुम्हाला या विषयावर काय वाटते हे कमेंट्समध्ये सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।